हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर माझी सुरुवात आज ब्लॉगची संध्याकाळी झालेली आहे. आता वाजले तर 6:45 आणि रुद्रच्या पप्पांची जनरल शिफ्ट असल्यामुळे ते 8पर्यंत येतात. तर मग आता त्यांना मी आधी कॉल केला की बाबा किती वेळात येणार आहे. ते म्हटले अगं अर्धा तास लागेल. मग त्यांनी अर्धा तास सांगितल्यानंतर मी अजून 15 मिनटं कटिंग केली. आणि त्यांनी सांगितलेल्या टाईममधले आता माझ्याकडे फक्त 15 मिनटं शिल्लक बाकी होते. आणि मग माझं आता सुरू होतं की चला पटकन हे उचललं पाहिजे, का नाहीतर त्यांनी जर हा असा राडा बघितला आणि त्यांना आल्या आल्या ज्यावेळेस आपलं घर चांगलं टकाटक नाही वाटत ना, तर ते इतकं ओरडतात. मग ओरडा ऐकून घ्यावा लागतो. त्यामुळे आधी त्यांना विचारायचं बाबा किती वेळ लागणार आहे, आणि त्या पद्धतीनं आपल्या कामांचं जो काही टाईम टेबल आहे ना, तर तो ठेवायचा. आता आज मी इथं बऱ्यापैकी भरपूर ड्रेस कटिंग केले होते. आणि मला मागच्या संक्रांतीचाही तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल की मला वाटते 5 जानेवारीपासून माझी सुरुवात केली होती बिझनेसची खऱ्या अर्थाने. आणि मी तुम्हाला त्यावेळेस माझं मार्जिनही सांगितलं होतं की मला जानेवारीमध्ये जे वाण वगैरे मी केले होते त्याचं मला किती पैसे पडले किंवा किती फायदा झाला तेव्हा सांगितलं होतं. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल ना, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा 1 वर्षापूर्वीचा. कारण त्या व्हिडिओमध्ये मी खूप गोष्टी अशा वेगवेगळ्या जे काही मला आलेला अनुभव होता ना, तर तो सांगितलेला होता. आणि त्या चुका न करता मी यावेळेस ना माझं सगळं व्यवस्थित आणि म्हणजे प्रॉपर ठेवलं आहे. तर यावेळेसचं मी माझा जो काही होईल ना फायदा, फक्त मोटिवेशनसाठी तुम्हाला ज्यावेळेस आपल्या संक्रांतीच्या पूर्ण ऑर्डरचा लोड जाईल ना, तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच. फक्त मोटिवेशनसाठी किती ऑर्डर मी कंप्लीट केल्या किंवा मग काय ह्याबद्दल थोडंसं सांगेन. आणि कुणाकुणाला असं कामं करत असताना असं छान हनुमान चालीसा किंवा असं वेगवेगळी गाणी ऐकायला आवडतात. आता दिवसभर शीतल असते, शीतलला जुनी गाणी खूप आवडतात. मग तिच्या आवडीचे दिवसभर मी ठेवते. मलाही आवडतात, असं नाही आवडत नाही. दोघी आम्ही कामात असतो, त्यामुळे दिवसभर आमच्या घरात गाणी चालू असतात. कधी-कधी मला भीती वाटते, की बाई आजूबाजूची म्हणतील एवढा आवाज वाढवला आहे वगैरे. आणि तर त्यानंतर मग आता संध्याकाळच्या टायमिंगला शक्यतो मी संध्याकाळी 6च्या नंतर अशी देवाची गाणीच लावते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असेल, पण माझी ना पूर्ण हनुमान चालीसा पाठ आहे. आणि फक्त ऐकून ऐकून पाठ झाली. मी काय पाठ वगैरे केली नाही. आणि खूप भारी मला पूर्ण येते हनुमान चालीसा. आणि मग मला जे जे असं पाठ करायचं असतं ना, त्या गोष्टी मी लावते. आता इथं माझं ना प्रत्येक हा जो कचरा मला आता टाकून द्यायचा होता, पण त्याच्यातून मला जेवढा उपयोगाचा तुकडा आहे ना, तर तो तुकडा माझा इथं ठेवायचं चालू होतं. आधीचा एक बॉक्स होता ब्लॅकचा, पण त्याच्यामध्ये स्टॉक जास्ती झाला. ते बॉक्सच चिरला कार्डबोर्डचा. आणि हे असे बॉक्सेस ना खूप युजफुल होतात. अर्ध्यापेक्षा जास्त तर माझे पार्सलचेच बॉक्सेस आहेत. आणि असा एखादाही बॉक्स आला ना, तर मला इतकं भारी वाटतं. भलेही तो 5-10 रुपयेचा आहे, पण मला इतका सुकून मिळतो की बाबा आपल्याला हा फ्रीमध्ये आला आहे, चला आपल्याला फायदा होणार आहे. कारण हे बॉक्स ना आता शिफ्टिंगमध्ये मी यूज केले होते, तर मला भारीच अनुभव आला. म्हणजे एक पण वस्तू माझी खराब झालेली नव्हती. तर मी तुम्हाला मुनिया पैठणीमध्ये अबोली म्हणजेच गाजरी रंगाची साडी दाखवते. एवढी सुंदर आणि जबरदस्त बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीच आहे. पण तुम्ही जर सावळा टोन असेल, गोऱ्यांना तर काय कोणतीही चांगली दिसते, पण सावळा माझ्यासारखा डस्की स्किन असेल ना, तर तुम्ही ही साडी नक्की घ्या. आता मी ही साडी यासाठी इथं उलगडते, कारण मी हिचं सानिकाच्या तर साड्या फिक्स झाल्या 2. पण माया वहिनींना कोणत्या रंगाची साडी द्यायची हे कन्फर्म होईना. एक मी ब्ल्यूची मोराच्या काठापदराची घेतली साडी त्यांच्यासाठी. पण नंतर आमचं डिस्कशन झालं की त्यांना ब्ल्यू कलर चांगला दिसेल की नाही. मग मी हा एक अबोली कलरचा त्यांच्यासाठी सिलेक्ट केली. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तो ब्ल्यू रंगाचा चांगला दिसेल, की ब्ल्यू म्हणजे असा रॉयल ब्ल्यू नाही आहे, नेव्ही ब्ल्यू टाईप ब्ल्यू आहे. मला असं वाटतं त्यांच्यावर भडकेल तो रंग. आणि हा रंग त्यांना कसा दिसेल हे मी विचार करत होते, कारण मला आता ब्लाऊज कटिंगला घ्यायचे होते. ब्लाऊज कटिंग करून सानिकाची ज्वेलरी वगैरे घरी व्यवस्थित पोचली पाहिजे, त्या हिशोबाने चालू आहे. पण होईनाच, कारण कस्टमरचं पहिलं गरजेचं आहे. आपल्या घरातले काय नाही गेलं, थोडं लेट झालं तर समजून घेतील, पण बाहेरचे समजून घेणार नाही. त्यामुळं आधी माझं चालू आहे की बाबा घरच्यांचंही व्यवस्थित गेलं पाहिजे. पण ते ब्लाऊज शिवायला 3 ब्लाऊज आहेत आता, सानिकाचे 2 आणि मायावहिनीचा हा एक, म्हणजे त्यांचं एक. तर 3 ब्लाऊजचे मला शिवायचे आहेत. मग 3 ब्लाऊजला 4 तास पकडले तरी खूप वेळ जाईल. तर आता मी फक्त ठरवलं होतं की फक्त कटिंग करून ठेवूया. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझ्या वहिनीला ही वाली साडी मुनिया पैठणीमधली चांगली दिसेल, की ती मी आता मयुरा पैठणीमधली पण त्यांच्यासाठी ब्ल्यू कलरची काढली, ती चांगली दिसेल. तर तीही टेबलावरतीच आहे. तुम्हाला आता मला शक्य झालं ना, आता माहीत नाही व्हिडिओमध्ये पुढं काय काय दाखवते,
पण दिसेल बघा, टेबलवरतीच आहे माझ्या हाताच्या तिथेच ती साडी आहे. तर मला समजत नव्हतं, तर कमेंट करून नक्की सांगा. तर त्यानंतर इथली बघा बाकीची जी पार्सल वगैरे होते ना व्यवस्थित ठेवली प्रॉपर. आणि हे जे हुक वगैरे घेतले होते केव्हाचे, लावण्या वाचून राहते. 5 मिनटं लागत नाही. आता रात्री झोपताना लावली की सकाळपर्यंत मस्त घट्ट होऊन जाईल आणि मग सकाळ आपण ह्याला काही पण अडकवू शकतो. तर हे ना खूप कामाची गोष्ट आहे बरं का. आणि ही इथं मी शीतलच्या मशीनच्या पुढं लावणार आहे. आता ही मशीन शीतलचीच झाली, कारण मी जर इथून गेली ना तर ही मशीन मी तिलाच देऊन जाणार आहे. तर त्यामुळं मी तिला म्हटलं की बाबा ही तुझी मशीन आहे, समजूनच वापर. आणि इथं मी तिच्या मशीनच्या पुढे लावते, कारण जी तार आहे, ती छोटी कटर आहे, कैची आहे किंवा छोट्या पिना आहेत. अलीकडच्या ओव्हरलॉक मशीनला पण बघा तो जो काय फोर्सकेप काय तो अडकवलेला आहे मी. तर तसं अडकवलं ना ते हरवत नाही, नाहीतर आमचं रोजच हरवतं. नाही तर कामवाल्या मावशीला किती सांगणार की आपण ही कामाची गोष्ट आहे. आणि त्यांना तर एवढ्या तुकड्यांमधून एखाद वेळेस नाही दिसत. माझे ते फोर्सकेप त्या आधीच्या मशीनसोबत आलेला तो कुठं गेला, हरवला. तर हे बघा, आपण असं पण हँग करू शकतो, ह्याला असं वरती करू शकतो, जसं पाहिजे तसं. पण खूप कामाची गोष्ट आहे. रुद्राच्या आमच्या सगळ्या अशा या तारा वगैरे आहेत ना किंवा पिना, बऱ्याच गोष्टी असतात शिलाईच्या कामाच्या, तर त्या आपण अडकवून ठेवू शकतो इथे. त्यानंतर ना एकाच व्हिडिओमध्ये मी सांगितलं माझी केस गळत आहेत, तर एवढं तुमचं माझ्यावरती प्रेम आहे, मनापासून सांगते. घरातले सुद्धा कधी म्हणत नाहीत की बाबा एवढी ही होत आहे तर जा हॉस्पिटलला जा, कारण त्यांना काही घेणं देणं नसतं. आपण फक्त त्यांना पैसे कमवून दिले ह्याच्याशीच मतलब असतो. खरं सांगते, कुणाला काही पडलेलं नसतं. माझी इतकी केस गळत आहेत तरीसुद्धा कोणी मला काही बोललं नाही किंवा उपायसुद्धा सांगितला नाही. पण माझे जे सबस्क्रायबर लोक आहेत त्यांनी न सांगता कुणी प्रोटीन पॅक पाठवला आहे, तर कुणी शॅम्पू पाठवला आहे, तर कुणी तेल पाठवलं आहे. आणि एवढं भारी वाटतं आहे की आत्ता ह्या टेबलवरती एक प्रोटीन पॅक आहे, एक फेस पॅक आहे, तेलाच्या बॉटल आहेत, सोबत डॅन्ड्रफचा शॅम्पू आहे, केस गळतीचा शॅम्पू आहे. एवढ्या बॉटल इथं आहेत, ज्या की माझ्या सबस्क्रायबर लोकांनी मला पाठवल्यात. आणि इतकं भारी वाटतं की तुमचं एवढं म्हणजे प्रेम आहे. खरंच काही म्हणा, पण आपण बाहेरच्या माणसांना आपण काही पण थोडंसं करतो ना तर ते जीव लावतात, पण घरातली काही कामाची नसतात. सोडा, जास्त नको बोलायला. तर इथं बघा, आता बऱ्याचशा गोष्टी मी त्या दिवशी पार्सलमध्ये आलेल्या यूजच करायच्या राहिल्या होत्या. जसं की हा फ्रूटचा काय जार म्हणा, नाहीतर भांडं आपलं, त्याच्यामध्ये आता मी इथं फ्रूट काढून ठेवली. आणि हे माझं सगळी तयार आहे ना ती उद्यासाठी आहे, कारण उद्या आणि परवा रुद्राला 2 दिवस सुट्टी आहे. आणि तो ज्या दिवशी घरी असतो त्या दिवशी त्याचं म्हणणं असतं की म्हणजे त्याला असं सारखं खायला लागतं, सारखं काही ना काही लागतं. त्याची नाटकं कधीच नसतात की मम्मा हे फळ नाही खाणार, की मी भातच नाही खाणार, की मी भाकरीच काही नाही खाणार. तो काही पण खातो, फक्त त्याला हातात खायला पाहिजे. आणि मग आता मी सारखंच माझं काम करता उठू नाही शकत, म्हणून मी त्याला आजच सगळं इथं पपई कट करून ठेवून देणार होते, ॲपल सगळं ऑरेंज वगैरे सोलून ठेवणार होते, जेणेकरून उद्या त्याचं तो दिवसभर खात राहतो सारखा. आणि तो फुल जेवत नाही एक टायमिंगला, कुठे 2-3 घास खातो आणि परत त्याला दिवसभर भूक लागत राहते. त्याच्यानंतर आता सगळं व्यवस्थित करून ठेवलं आणि मग म्हटलं आता चला हे मकाना पण भाजून ठेवू, उद्या 2 दिवस तो खाईल. मला गॅरंटी आहे की आत्ता भाजलेला माझा मकाना उद्या रात्रीपर्यंत राहणार नाही आहे, कारण एवढा आवडतो ना मग तिघालाही, की एकदा पुढे घेतलं की ती तोंडाला चव आली की ते खातच राहायचं असं आहे. त्यामुळं राहणार नाही, पण तरीही मी इथं भाजून ठेवते, कारण मला म्हणजे आवडतंच. आणि टाईमपासला पण चांगला आहे आणि हेल्दी पण आहे. मी 2-3 पॉकेट तर आणतेच, म्हणजे 300-400 रुपयाचा मखाना माझा डीमार्टच्या बाजारामध्ये असतोच फिक्स. मी सुट्टावाला पण घेते आणि ही पॉकेटवाला आहे ना तर हा पण घेते, दोन्ही पण घेते मी, असं नाही. तर भाजायची सोपी पद्धत आहे बघा. तेल टाकलं आहे मी, तेलामध्ये आता तांबडा मसाला आणि मॅगी मसाला थोडासा असला तर टाकायचा आणि मीठ टाकायचं, झालं. निकिताला पण मी जे भाजलेलं नाही तर ते छान लागतं, कारण बऱ्याच जणांचं असं होतं की मखाण्याला मीठच लागत नाही, पण माझं प्रॉपर चटणी मीठ लागतं, त्यामुळं आम्ही आवडीनं खातो. आणि जेव्हा पण येतो ना तर हे दोघं माझ्या मागं लागतात, कधी भाजणार कधी भाजणार. तरी अजून मी गुलाबजामचं नाव काढलं नाही, गुलाबजामचं पीठ आणलं आहे. आणि नाव जर काढलं तर जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत माझ्या पिच्च्या सोडत नाहीत. कधी करणार, उद्या करणार का, आता करणार का, सुरूच राहतं. तर मखाना भाजताना ना एकदम कमी गॅस ठेवायचा, म्हणजे कुरकुरीत भाजतो, करपत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ना
तेल जास्तीचं ओतायचं, अगदीच थोडं नाही ओतायचं. आणि आता माझ्याकडे ही तेलाची बॉटल, स्प्रे बघा आता ही कसं आहे तेलाच्या बॉटलचाच फायदा तुम्हाला सांगते. आपल्याला आता वरून जर वाटते की बाबा तेल थोडं कमी पडले, प्रॉपर मखाण्याला चटणी मीठ लागलेलं नाही आहे, तर मग वरतून पण आपण असं स्प्रे करून घेऊ शकतो. त्याच्यामुळे होता काय की मस्त तेल पण लागतं आणि कमी लागतं मेन गोष्ट, जास्त संपत नाही पटकन. जे चपात्यासाठी मी छोटं ते घेतलं ना ब्रशवालं, तर त्याचा यूज करताना मला थोडासा डाऊट आहे. कारण तो मी यूज करते, तर माझं असं वाटतं की मी जेवढं चपातीसाठी तेल घेते ना त्याच्यामध्ये, तर ते 3च दिवसामध्ये संपतं आहे. पण ही बॉटल भरपूर कामाची आहे. बघा आता माझं कुठं कुठं लागायचं राहिलं आहे ना, तर आता मी काय करते की बॉटलनं डायरेक्ट स्प्रे करते बघा, असं स्प्रे करून घ्यायचं. स्प्रे केलं ना की तेवढंच मोजकंच लागतं आणि कमी लागतं, नासतूस जास्त होत नाही. आणि आपल्याला काय, आपल्याला जेवढं शक्य तेवढं आपलं नासतूस न झालेलं चांगलं आहे बघा. असं स्प्रे करून घ्यायचा आणि मस्त कुरकुरीत इथं माझा मकाना भाजून आहे. ज्यावेळेस रुद्रचे पप्पा कामावरून येतात ना, त्यावेळेस आमच्या तिघांचं जे काही असतं ना, ते तुम्हाला आता पुढं बघायला भेटेल. दिवसभर खाली नाही गेलं ना, दिवसभर फक्त पडाई चालू आहे. लय उपचारात वर्ग न तुमचं काय पण येते त्याला, फक्त त्या पोरांमुळे थोडासा येडा झालाय. लय उपचार पण त्याला आता प्रॉमिस केलंय की पोरं मला इडी बनवतात त्यामुळे आता खाली जाणार नाही. आज दिवसभर फक्त मी उघडच खेळला, बाकी कुठेच नाही खेळायला. असं ऐकत पण नाही चालवली आहे ना. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमची पण मुलं अशीच लाडीगोडी लावतात का? तर आमच्या रुद्राचं तर असंच असतं सारखं सुरू, आणि आमच्या तिघांचं हे असंच असतं. आणि रोज आमच्या म्हणजे छान घरात असं वातावरण असतं, पॉझिटिव्ह मस्त असतं, त्यामुळे मग थकान वगैरे पण जास्त येत नाही. तर बरेच जणांच्या कमेंट होत्या मशीनसाठी, तर मोठा व्हिडिओ माझा लवकर येईल. त्यामुळं थोडं कामाचा लोड आहे, त्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही. चला तर आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच थांबवते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.